ठीक. आपलं नाव? नमस्कार, मी प्रदीप शहाजी सावंत. मी 5 बर्ड्स प्रोडक्शन हाऊस अंडर फिल्म्स मध्ये काम करतोय आता आपण लॉकडाऊनचे फटके फीचर फिल्म पार्ट 1 पाहिला. तर तुमचं काय रिॲक्शन आहे त्यावर, ते जरा थोडक्यात सांगा. लॉकडाऊनचे फटके ही फीचर फिल्म बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ॲनिमेशन व्हॉइस सिंकिंग, स्टोरी, ऍक्टिंग आणि सुमित सरांचे एफर्ट्स हे म्हणजे एवढं व्यवस्थितपणे मांडलं गेलेलं आहे की आणि दुसरी गोष्ट, लॉकडाऊनचे फटके हे नाव सार्थक केलेलं आहे या फिल्मने. कारण की त्या फिल्ममध्ये असं जाणवतं की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कुणाकुणाला कशा कशा प्रकारचे फटके मिळालेले आहेत. जसं की काही जणांना आर्थिकदृष्ट्या, काही जणांना पोलिसांच्या दंडुकाचे, असे बऱ्याचशा प्रकारचे फटके इथं तुम्हाला दाखवलेले. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की खूप हसत खेळत एक काय म्हणतो आपण, एक अर्थपूर्ण अशी गोष्ट सुमित सरांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला तर खूप मजा आलेली आहे. तुम्ही पण बघा, अशी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. फिल्ममध्ये कार्टून कोरोना आहेत, तर त्यांच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला, कसं, त्याच्याबद्दल थोडं बोला. येस. तर सर्वात पहिलं मी असं सांगतो की त्याच्यातला जो एक दुसरा कोरोना आहे त्याला मी डब व्हॉइस दिलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अॅनिमेशन लेवलला सुमित सरांनी जो स्मूथनेस कॅरी केलेला आहे, मला वैयक्तिक तो खूप आवडला. कारण की मला अॅनिमेशन फिल्म्स खूप आवडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉइस प्लस अॅनिमेशन सिंक, हा आता खूप टेक्निकल भाग आहे. तो सुमित सरांनी खूप चांगल्या प्रकारे कॅरी केलेला आहे. तो पण मला खूप आवडलेला आहे. फिल्ममध्ये कुणाकुणाचं काम आवडलंय? तुम्ही म्हणला की मोनिका, संजय शेळके यांचं काम आवडलंय. तर मला ते फिल्म सुरू होताच जसे ते अँकर आहेत संजय शेळके, त्याच्यानंतर आमच्या फिल्मचे हिरो सुमित रणवरे. कारण की तसं ते खूप शांत आहेत. एवढे एक्सप्रेशन्स, एवढे कॉमिक एक्सप्रेशन्स त्यांच्याकडनं आले म्हणजे मी तर खूप शॉक होतोय. त्यांना मी सांगितलेलं पण आहे. आणि त्यांचं नाव मोनिका आहे. तसं सगळ्यांचंच काम खूप छान झालेलं आहे. पण ह्या ठिकाणचं विशेष म्हणजे मला खूप आवडलं. आणि आणखीन एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते की अगदी सहजपणे हसवण्यासाठी, एकदम अर्थपूर्ण गोष्ट सांगण्यासाठी अगदी सहजपणे जे डायलॉग रायटिंग केलेलं आहे, मला असं कळलं की ज्या त्या कॅरेक्टरचे मोस्टली डायलॉग त्यांनी लिहिलेले आहेत. ओव्हरऑल फिल्मचं रायटिंग हे सरांनी केलंय, पण काही डायलॉग्स ते जे डायलॉग्स आहेत खूप एकदम सहजरित्या तुम्हाला हसवून जातात आणि एक अर्थ तुम्हाला सांगून जातात. त्यामुळे मला ते पण आवडलेले आहेत. अशा प्रकारे मला एवढ्या जणांचं कामही आवडलेलं आहे. मी पण आता एक 5 बर्ड्स प्रोडक्शन्स टीमचा एक भागच आहे. त्यामुळे माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी पहिलं 5 बर्ड्स प्रोडक्शन्सला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्याच्याहून जास्त महत्वाची विनंती अशी आहे की तुम्ही लॉकडाऊनचे फटके, आमच्या सुमित सरांची फीचर फिल्म सगळ्यांनी पहा, शेअर करा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.